आहेत आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या ज्यावेळी फाईल आपल्याकडे येते त्यावेळी मला आपला हात आखरता का घेतला जातो आणि मग आम्ही कुणाला न्याय बघायचा। म्हणून या ठिकाणी आता काल आपण पाहिलं तेलंगणा सरकारने 42% आरक्षण हे ओबीसी समाजाला दिलेलं आहे, पण या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार 27% आरक्षण आम्हाला मिळालं असून सुद्धा ते सुद्धा आरक्षण हे या राज्यामध्ये आम्हाला मिळू दिलं जात नाही। या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, 33,000 जागा त्या आमच्या गायब केलेल्या आहेत, हडप केलेल्या आहेत। त्याच्यावेळी सुद्धा या सरकारमधलं एकही मंत्री चकार शब्द बोलायला तयार नाहीत। या विद्यार्थ्यांनी आता आंदोलन केलेलं आहे, पण त्यांची दखल कोणी घ्यायला तयार नाही आहे। म्हणून आम्ही सरकारला आपल्या बाजूला इशारा देत आहोत की आपण पुढच्या महिन्याच्या आतमध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांचे निधीचे प्रश्न जे असतील, फेलोशिपचे प्रश्न असतील, महाज्योतीचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न सोडवा। मराठा आणि ओबीसी असा भेदभाव आपण करू नका असे आपल्याला निर्वाळीचा इशारा देत आहोत। जर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जर हा निर्णय नाही झाला तर मात्र आम्हाला या राज्यामध्ये आम्ही ओबीसी आणि भटकेमुक्त विद्यार्थ्यांची राज्यव्यापी परिषद जी आहे ती आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचं राज्यव्यापी आंदोलन जे हे सुद्धा आम्ही या राज्यामध्ये केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। मागासवर्गीयांच्या निधीवरती या ठिकाणी फार मोठा डल्ला मारण्याचं पाप जे आहे या सरकारकडून झालेलं आहे असे या सरकारचे मंत्री सांगत आहेत आणि त्यामुळे मागासवर्गीयांच्या निधीला आम्ही धक्का लागू देणार नाही। आम्ही सगळ्या मागासवर्गीयांच्या ज्या काही संघटना आहेत, जे नेते आहेत, या सगळ्यांची बैठक घेऊन याविषयी राज्यव्यापी आवाज जो आहे तो आम्ही सरकारविरुद्ध आम्ही उठवल्याशिवाय राहणार नाही। सरकारने स्वतंत्र परिपत्रक काढून जाहीर केलं होतं की आम्ही मराठा, ओबीसी आणि मागास असा भेदभाव करणार नाही। आता करायचं काय हा आमच्यापुढे आता प्रश्न पडलेला आहे। म्हणून माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादांना पण येत्या आठवड्यामध्ये करावी, आमचे जे काय मागण्या आहेत, आमचे जे काय म्हणणं ते ऐकून घ्यावं आणि त्यातून आमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवावेत। मागासवर्गीयाच्या एकाही महामंडळ निधी दिलेला नाहीये, ओबीसी महामंडळ नाही, शेडीमध्ये महामंडळ नाही, त्यानंतर शामराव पैजे महामंडळ नाही, अशी सगळी महामंडळ जे आहेत या बजेटमध्ये वाऱ्या सोडून दिलेले आहेत आणि म्हणून ह्याचा कुठेतरी आम्हाला जाब सरकारला विचारावं लागेल। म्हणून या एप्रिलपर्यंत आम्ही सरकारला मुदत देत आहोत, त्यात आम्ही या एप्रिल दुसऱ्या आठवड्यापासून या राज्यामध्ये आम्ही राज्यव्यापी आंदोलन जे आहे ते पुन्हा ओबीसीचं महाराष्ट्रात उभा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। धन्यवाद।